लाडकी बहीण योजना के.वाय.सी करून तुमचा हप्ता बंद होणार। तर आता कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा के.वाय.सी केल्याच्या नंतर बंद होणार आहे, याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। तर यामध्ये आता के.वाय.सी न केलेल्या महिला, त्याचबरोबर ज्यांनी के.वाय.सी केलेली आहे अशा महिलांचा देखील हप्ता हा बंद केला जाणार आहे। तर यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर यामध्ये सर्वप्रथम कोणाचे हप्ते बंद होणार, तर ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, म्हणजेच आता तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे। त्याचबरोबर कुटुंबामध्ये 4 चाकी गाडी, जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी गाडी असेल आणि ती तुमच्या नावावरती किंवा तुमच्या पतीच्या नावावरती रजिस्टर्ड असेल तरी देखील तुमचे हप्ते हे आता बंद होणार आहेत। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी लिंक नसेल, म्हणजेच तुमचे DBT लिंक नसेल तरी देखील तुमचा हप्ता हा आता राज्य शासन बंद करणार आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, चौथी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे हे आवश्यक आहेच। जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तरी देखील तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद केला जाणार आहे। त्याचबरोबर पाचवी गोष्ट अशी आहे की तुमची के.वाय.सी केलेली नसेल। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल आणि अद्यापही के.वाय.सी केलेली नसेल तर 18 तारखेच्या अगोदर के.वाय.सी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।